नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. मी तुमचा आकाश. सध्या जरा असा विचार खूप टायमापासून ब्लॉग टाकणार होता, पण विचार करत होतो की मराठीमध्ये ब्लॉगिंग सुरू करू. माझ्याबरोबर आहे सिद्धेश. सध्या आम्ही लोक आहोत लोणावळामध्ये आणि बघा इथे पाऊस किती आहे. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे आळंदीला. कालच आम्ही एक सडन प्लॅन केला होता, म्हणजे खूप दिवस झाला आमची इच्छा होती की आळंदीला जाऊ. तर आम्ही काल सडन प्लॅन केला. तर आम्हाला काय समजलं इथे पुण्याला म्हणजे रेड अलर्ट आहे. तर म्हटलं ठीक आहे आम्ही ॲक्च्युली खूप पहाटे लवकर निघालो. लाईक 5 वाजता आम्ही घर सोडलं. मग विचार केला की म्हणजे येऊन जाऊ. रेड अलर्ट असेल तरी मला असं वाटलं की दोन तास 3 तास हल्ली लागतात मुंबईपासून पुण्याला जायला. तर विचार केला की होऊन जाईल, तर लगेच आपण घरी आहोत 10, 10:30, 11 वाजेपर्यंत. आय होप आळंदीला सुद्धा गर्दी नसेल. सध्या आपण जाऊत, इथे जास्त टाईम वेस्ट नको करूयात. आता सध्या वाजले आहेत मला नाही माहिती एक्झॅक्ट किती वाजलेत. 7:20 झालेत. तिथे जाऊया आपण इथून, नंतर तुम्हाला भेटून. जाऊ लगेच आता. फायनली आता आम्ही आळंदीला आलो आणि आमचं दर्शन झालं आहे. अराऊंड आम्हाला इथे यायला लागले म्हणजे आता वाजले किती वाजले, 9ला आलो आपण. आम्ही 9ला आलो. इथे दर्शन फक्त 10 मिनिटात झालं. पाऊस असल्यामुळे जास्त इथे रश नाही आहे. आता सध्या मंदिराच्या आत आहोत आम्ही. इथे आपल्या महाराजांची समाधी इथे एक्झॅक्ट ह्याच्या मागे ते गाभारे आतमध्ये. आता इथून बहुतेक आम्ही देहूला जाऊ. देहूवरून डायरेक्ट मुंबई भीमाशंकरला आम्ही जायचा ॲक्च्युली प्लॅन होता, बट आम्ही तो कॅन्सल केला आहे बिकॉज खूप जास्त पाऊस आहे इकडे म्हणून. आणि आज रेड अलर्टसुद्धा आहे पुण्याला. सो आता इथून जेवढं होईल तेवढं लवकर आपण निघूत आणि मग जसं होईल तसं आपण आपलं पुढे जाऊ. अजून आम्ही काही खाल्लेलं नाही आहे सध्या. त्याला जाऊन खाल्लं पाहिजे, काय बोलतो. तर आम्ही आता इथे आलो आहे मानकर डोसा खायला आळंदीला. आम्ही चीजवाला डोसा घेतला आहे, चीज मसाला डोसा. हा सिद्धेशनी प्लेन मसाला डोसा. सध्या आता हे खाऊत. आणि ह्या इथे सगळे आम्ही आमचं रेनकोट हेल्मेट वगैरे तिकडे ठेवलं आहे. तिथे बसलो आहे. सध्या खाऊ जात आहे आपण. तर आम्ही आता देहूला आलो आहे. संत तुकाराम महाराजांचं आपलं स्थान आहे, तिथे दर्शन करायला. आणि हे आता मंदिर, पाऊस आहे इथे जाम. मंदिराचे आता एकदम म्हणजे बांधकाम रिनोव्हेट केले आहे. मी म्हणजे खूप वर्ष आधी आलेलो तेव्हा आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. तेव्हा असं एकदम नॉर्मल होतं आणि आता हे खूप छान असं म्हणजे बांधलं आहे. आता दर्शन करून घेतो. आता वाजले आहेत 4 आणि मी आता जस्ट घरी आलो आहे. खरं सांगतो एकदम असा एक्झॉस्ट झालेलो आहे पूर्ण. आम्हाला निघून सकाळी आम्ही म्हणजे 5 वाजता घरी. आता 4:30च्या आसपास झाले असते. 5 वाजता म्हणजे मी घरातून निघालो होतो. तर पूर्ण सध्या बॉडी एकदम एक्झॉस्ट झाले. सिद्धेश ऑलरेडी घरात आला आहे म्हणजे मगाशीच आंघोळ करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मी मराठीत बनवलेला. जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि थोडा सपोर्ट दाखवा. जय श्रीराम.